नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. महाफास्ट 100 मधून गँगस्टर बोलणार नाही, ते खासदार बोलतोय. खासदार बोलतो, मी 5 खून केलेत, बॉम्ब फोडेन. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये संजय दिना पाटीलवर राज ठाकरेंची टीका. मगरूर आणि शिव्या देणाऱ्या संजय पाटलानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, तर एकनाथ शिंदेंनी संजय दिना पाटीलचे कान टोचले. सूत्रांची माहिती. संजय दिना पाटीलच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये या संदर्भात चर्चा. संजय दिना पाटीलसह मगरूर नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी. महिलांसंदर्भात शिव्या देण्याचं प्रमाण जास्त, या संदर्भात आम्ही गंभीर. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांची ही प्रतिक्रिया. तर आगामी काळामध्ये अशा शिव्या येऊ नये, नाहीतर महिला आयोगाला नक्कीच पावलं उचलावी लागतील, विजया रहाटकरांचा इशारा. संजय पाटील सोबतची व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणामध्ये फरार आहे का? संजय पाटीलचा एका व्यक्तीसोबतचा फोटो दाखवून संदीप देशपांडेंचा हा सवाल. तर संजय पाटीलची अपघातग्रस्त गाडी कुणाच्या नावावर? 10 कोटी केबल चोरी प्रकरणाचा उल्लेख करत संदीप देशपांडेंकडून सवाल उपस्थित. संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज तशीच. संजय दिना पाटीलचा विषय सगळ्यांनी थांबवणं गरजेचं. संजय दिना पाटीलनं पत्रकाराला दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. रेल्वे भरती दरम्यान राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्याचप्रमाणे संजय पाटीलची सुरक्षा का काढून घेत नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारला केलाय. लोकप्रतिनिधींच्या शिवीगाळीला सरकारचं अभय आहे का? कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्याचं दाखवायला तरी कारवाई करा. संजय पाटील प्रकरणावर सतेज पाटलांचं सरकारला कारवाईचं आवाहन. शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र. तर संजय राऊतांच्या भाषेविरोधात पत्र लिहून तक्रार. तर अभद्र भाषा वापरत असल्याचा पत्रात उल्लेख. राऊतांवर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करा, वाघमारेंची मागणी. नसरापूर प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला. 29 तारखेला नसरापूर प्रकरणी निकाल येणार. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. ईशान्य मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा पुन्हा दौरा असणार. सर्व 6 गद्दारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा. तर या ठिकाणी गद्दारांच्या मतदारसंघातील दौऱ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ. संजय राऊतांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये आमदार प्रवीण स्वामींची पोस्ट व्हायरल. तर फुटीनं आकडे बदलतात, शिवसैनिकांची निष्ठा नाही. पोस्टमधून फुटीर खासदारांना अप्रत्यक्ष टोला. तर उद्धव ठाकरेंच्या 28 जूनच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी ही पोस्ट व्हायरल. संजय पाटीलच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा दौरा करणार. गद्दारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे दौरा करणार असल्याची राऊतांची माहिती. तर ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं, भाजपचे प्रवक्ते नवनाथ वन यांची टीका. उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा. ठाकरेंच्या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर ते आधीच दौऱ्यावर गेले पाहिजे होते, अशी ही खोचक टीका. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमचे बहुतांश आमदार उपस्थित होते. आमदार अनुपस्थितीच्या बातमीवर राऊतांचं स्पष्टीकरण. पण एक दिवस शिंदे फडणवीसांनाही फोडू शकतात, त्यामुळे ऑपरेशन टायगर पासून फडणवीसांनी सावध राहावं. राऊतांचा शिंदे फडणवीसांना टोला. पुण्याकडे पाणी न घेणाऱ्या खासदारासमोर विमानात रंगीत पाणी होतं. ते खासदार कोका कोला प्यायलाही नकार द्यायचे. 6 बंडखोर खासदारांच्या विमान प्रवासावर संजय राऊतांची टीका. 6 खासदारांना पक्ष वाढवण्यासाठी 50-50 कोटी दिले. माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय, ही चांगली गोष्ट. शिवसेना खासदार फुटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर 50 कोटींचा आकडा 4.5 वर्षांपूर्वीचा होता, तो व्याजासकट वाढला असेल. उदय सामंतांचा संजय राऊतांना टोमणा. शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधील जैन समाजाकडून राज ठाकरेंची भेट. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका. वर 2 गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता असं समजू नका, राज ठाकरेंचा इशारा. मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाचा राज ठाकरेंना माफीनामा. तर राज ठाकरेंकडे मराठी भाषेमध्ये माफीनामा दिलाय. शिवरायांचा जिरेटोपाचा अवमान झाल्याबद्दल माफी मागितली. महापौर ऋतू तावडेंसमोर मॅनहॉलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार. मुकादम मुद्दाम मॅनहॉलमध्ये पडल्याचा ऋतू तावडेंना संशय. महापौर ऋतू तावडेंकडून चौकशीचे आदेश. तर ऋतू तावडे पाहणी करताना मुकादम मॅनहॉलमध्ये पडले. राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी 1 कोटी रुपये आणि 1 किलोची चांदीची वीट दिली आहे. तर त्यांनी अजूनही आम्हाला रिसीट दिली नाही. अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर राऊतांचं विधान. चंपत राय यांना पाठीशी घातलं जात आहे, राऊतांचा आरोप.
कर्जमाफीतील अटींमुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार. दरम्यान पंढरपूरच्या भूमीमध्ये शब्द देऊन सरकार खोटं बोलत असेल तर काय करणार? रोहित पवारांचा सरकारवर निशाणा. एल्गार मोर्चापूर्वी सरकारला आमचं ऐकावंच लागेल, रोहित पवारांचा इशारा. वडेट्टीवार आमचे अतिशय चांगले मित्र. एकनाथ शिंदेचे देखील ते जवळचे मित्र आहेत. शिंदेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. उदय सामंतांकडून विजय वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर. तिहेरी तलाक आज आहेत आणि पुढेही होणार असं सना मलिक यांचं वक्तव्य. तर सना मलिक यांच्या वक्तव्यावर पक्षाकडून भूमिका स्पष्ट. सना मलिकांचं वक्तव्य वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्ष या मताशी सहमत नाही. सुनील तटकरे यांनी पत्र काढत भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार बंद झाले पाहिजे. उगाच कुणाचंही नाव घेऊन काय होणार? भाजपच्या माजी खासदार प्रीतम मुंडेंचा हा निशाणा. तर प्रीतम मुंडेंनी मृत विलास घुलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आमदार संजना जाधव यांना दिलासा. तर औरंगाबाद खंडपीठानं उमेदवारी कायम ठेवली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती. न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा. काही नेते राजकीय स्टंटबाजी करत आंदोलन करतात. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिकांची रोहित पवारांच्या उपोषणावर टीका. अशा आंदोलनांमागे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय भूमिका अधोरेखित होते, कृष्णराज महाडिकांची टीका. मराठा कुणबी नोंदींसाठीच्या आता शिंदे समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ. तर समितीची मुदत 1 जुलैपासून 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयावर शासनाकडून जीआरही जारी. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्याची चूक असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी. आरोपी सिया गोयलच्या आईची प्रतिक्रिया. तर माझी मुलगी दोषी आढळली तर त्याच ठिकाणाहून तिलाही खाली फेकून द्या, सियाच्या आईची प्रतिक्रिया. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची बुधवारी रात्री लोहगडावर पाहणी. घटनास्थळी पाहणी करत स्थानिकांशी संवाद साधला. केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट होणार असल्याची माहिती. केतन अग्रवालच्या आईवडिलांकडून फडणवीसांची भेट. केतनच्या आईवडिलांकडून फडणवीसांकडे न्यायाची मागणी. तर लोहगड प्रकरण हे अनाकलनीय अशी घटना आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. केतनला टक्कल असल्यामुळे सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. केतन अग्रवाल बिग वापरत असल्यानं सियाला खटकत होतं. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात ही धक्कादायक बाब समोर. पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. तर आरोपी रोशन सुवर्णा बसनं कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता. लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातनं ही हत्या. तर आयएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या जीवनावर आधारित पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार. 17 जुलैला पुण्यामध्ये पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. तर तुकाराम मुंढेंचा जीवन प्रवास संघर्ष या पुस्तकातनं उलगडणार. पंतप्रधान मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांची भेट. भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. तर भारताची यशस्वी डिजिटल प्रणाली जगातील इतर भागीदार देशांसोबत शेअर करण्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध असल्याची पंतप्रधान मोदींची ग्वाही. जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर 4% वधारले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचे हे दर तब्बल 4% वाढले. हॉर्मुझ सामुद्रधुनीमधील मालवाहू जहाजावर हल्ल्यानंतर हे भाव वाढलेत. तेलाच्या वाढत्या किमती तणावामुळे आशियाई बाजारही घसरले. दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू. दरम्यान फडणवीस सरकारचा हा मोठा निर्णय. दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आता एका क्लिकवर मिळणार. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचा हा निर्णय. पोर्टलमुळे लाभार्थ्यांना ज्यांच्या पात्रतेनुसार योजनांची माहिती आपोआप मिळणार. नागपूर अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करा, अन्यथा बेमुदत उपोषण करू. तुकाराम बाबा महाराजांचा सरकारला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. बोरिवलीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली मेगा जॉब फेअर या ठिकाणी आयोजन. तर आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन. 16 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये युवक युवतींना नोकरीची संधी दिली जाणार. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंची सेना महावितरण कार्यालयावर धडक त्यांनी दिली आहे. तर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन. चंद्रपुरात 28 जून रोजी राखीव प्रवर्गातील समाजाचा संयुक्त महामोर्चा. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारकडे यावेळी मागणी. मनमाडला खंडित वीज पुरवठा प्रश्नी आता शिवसेना आक्रमक. महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब. वीज पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी. सांगली महापालिकेच्या शाळेमध्ये जाऊन महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महापालिकेच्या शाळांची महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अचानक पाहणी केली.
भाजपच्या वरिष्ठ नेत्याला मिरजच्या भूमापन कार्यालयामध्ये आंदोलन करण्याची वेळ, तर माजी सभापती मकरंद देशपांडे यांचं ठिय्या आंदोलन. देशपांडेंनी कार्यालयामध्ये ठिय्या मांडत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जेजुरीमध्ये लोणारी समाजाचा एल्गार 23 एकर जागेसह धर्मशाळा वाचवण्यासाठी भव्य मोर्चा. मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी केलं. ट्रस्टच्या कथित मनमानी कारभाराविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या खेडमध्ये पत्रकार संघाच्या वतीनं संजय दिना पाटीलचा निषेध, तर पत्रकारांना धमकी आणि खालच्या भाषेत शिवीगाळ केल्यानं कारवाईची मागणी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक दिलीप फडके यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार. शिक्षण, साहित्य आणि समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा गौरव. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये विशेष आढावा बैठक संपन्न. पुरंदरच्या तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागातील अधिकारी आता वारीच्या तयारीसंदर्भात माहिती देत आहेत. जळगावमधील भाजपचे नेते रोहित निकम यांची महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन सहकारी शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. निवडीनंतर रोहित निकम यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार मंत्र्यांच्या हस्ते सत्कार. बिकट अवस्थेतील भाताण या ग्रामपंचायतीला अमेठीमुळे आता सोन्याचे दिवस, तर अमेठी विद्यापीठाकडून ग्रामपंचायतीला दरवर्षी सुमारे 35 लाख रुपयांचा कर. शेकडो स्थानिकांना यामुळे रोजगार, रिक्षा, मेस आणि इतर व्यवसायांना सुद्धा चालना. नंदुरबारमधून खानदेश एक्सप्रेस आठवड्यातनं 6 दिवस धावणार, तर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी पल्स पोलिओ मोहीम. 1,99,056 बालकांना रविवारी पोलिओची मात्रा पाजली जाणार. शहरभर 692 लसीकरण बूथ आणि 24 मोबाईल पथकांद्वारे ही मोहीम. लातूर जिल्ह्यातल्या अंबुलगा साखर कारखान्याकडे ऊसाची बिलं थकल्यामुळे शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव. अनेक शेतकऱ्यांची ओंकार अंबुलगा साखर कारखान्याकडे ऊस बिलं थकीत. पाठपुरावा करून सुद्धा बिलं अदा न करण्यात आल्यानं या ठिकाणी शेतकऱ्यांचा घेराव. गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना मिळाला वेग. शेतकऱ्यांमध्येही यामुळे आनंदाचं वातावरण. शिवाय उकड्यापासून नागरिकांना दिलासा. जळगावच्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये पहिल्याच पावसात या ठिकाणी मंगरुळ धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे केळी उत्पादकांना दिलासा. अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यांमध्ये 6 मंडळात पावसाची अतिवृष्टी, तर या ठिकाणी अमरावती, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी या तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका. धोधो पाऊस बरसलाय. पावसामुळे 4 घरं कोसळली, तर 3 बकऱ्यांचाही मृत्यू. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नुकसानीची ही आकडेवारी समोर. लातूरच्या पानगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसानं रस्त्यांना तलावाचं स्वरूप. रस्त्याच्या कडेच्या घरांमध्ये सुद्धा पाणी घुसल्यानं धान्य भिजलंय. महामार्गाचं काम अर्धवट असल्यामुळे घरांमध्ये पाणी घुसलंय. नंदुरबार शहर आणि परिसरात अखेर पावसाला सुरुवात. रिमझिम पावसामुळे शहरासह परिसरात गारवा निर्माण, तर सकाळच्या सरींमुळे पेरणी केलेल्या पिकांनाही काहीसा फायदा होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. जून अखेर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरी 11 मिलीमीटर पावसाची नोंद. अक्कलकुवा तालुक्यामध्ये सर्वाधिक 33 मिलीमीटर पाऊस. समाधानकारक पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या होत्या. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसात दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला चांगली सुरुवात. शेतीची आणि मशागतीची कामं आता पूर्ण करून पेरणीच्या कामांना वेग. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळद दरात पुन्हा 2,000 रुपयांची वाढ, तर लिलावामध्ये काळ्या हळदीला प्रति क्विंटल 22,000 रुपयांचा भाव मिळालाय. दरामध्ये झालेल्या वाढीमुळे उत्पादक शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त. भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं मोठं संकट. जिल्ह्यातील 65 सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 19.85% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. धरणांमधील पाणी साठा केवळ पिण्यासाठी आरक्षित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीला वेग, तर 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नका. कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन.